नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बेसनाची भुर्जी बनवायची आहे. तर आपण घट्टच बेसनाची भुर्जी बनवायची आहे. आपण कढईमध्ये बेसन घेऊन त्याला मिक्स करत राहायचं आहे. लालसर भाजायचं आहे. कढईत तेल टाकायचं आहे. आपल्याला तेलामध्ये लसूण घालायचं आहे. लसूण घातल्यानंतर जिरे मोहरी घालून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा, त्याच्यामध्ये आपण नंतर कांदा कापलेला आहे बारीक, त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर त्याला थोडं लालसर भाजून घ्यायचं आहे. कांद्याला लालसर भाजला ना कांदा, त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बेसन बनवून बघा. खूप छान लागते, खूप चव लागते, की भन्नाट चव लागते ना. खरंच तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बेसन बनवून बघा. त्याच्यामध्ये आपण टमाटर घातलेलं आहे, त्याला पण थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, त्याच्यामध्ये आपण काळं तिखट घरगुती घातलेलं आहे. घरगुती घातल्याने खूप चव लागते. काळं तिखटाने बेसन बनवलेलं आपण खूप चव लागते. मी आधीच बेसन मिक्स करून घेतलेलं होतं पातेल्यामध्ये. हे पहा, कढईत टाकला आहे. त्याच्यामध्ये स्लो गॅसवर ठेवायचं आहे, मंद गॅसवर ठेवायचं आहे. त्याला मिक्स करत राहायचं आहे. मी भुर्जी बनवायची म्हटलं होते, पण घट्ट बेसन खूप चव लागते. त्याच्यावरनं कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर थोडं मीठ घालून थोडं मिश्रण करून आपल्याला परत झाकून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा मैत्रिणींनो नक्की भाजी बनवून बघा. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप चव लागते, खूप छान लागते. अशा पद्धतीने खायला भाकरीसोबत चपातीसोबत की छान लागते ना. खरंच कशी वाटली कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, पण कमेंट करायला विसरू नका. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार, धन्यवाद.